नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता नवीन अर्ज बंद करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही जर साईटवर गेला तर तिथं अर्ज भरले जात नाहीत किंवा ॲपच्या माध्यमातून सुद्धा आता अर्ज भरता येत नाहीत। आता अर्ज हे बंद करण्यात आलेले आहेत। या संदर्भात शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर कुठं आणि कसा करायचा आहे तर याबद्दलची माहिती आपण या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत 6 सप्टेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ती आपण इथे पाहणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भातील दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख तसेच आशा स्वयंसेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज करण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता ही देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता हे जे अर्ज आहे तर हे आता तुम्हाला कोणत्याही साईटवरती भरता येणार नाही। तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकामार्फतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत। आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि तिथं ज्या अंगणवाडी सेविका असतात तर त्यांच्याकडून तुमचा अर्ज हा भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।